आता बातम्या पाहूयात विस्ताराने। लालबागचा राजा गणेश विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला 20 तास पूर्ण झाले आहेत। थोड्याच वेळात आता राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन होणार। आताची ही माहिती की या ठिकाणी आता आगमन गिरगाव चौपाटीवर झालेला आहे। लालबागचा राजा गणेश विसर्जनासाठी मार्गस्थ सकाळी 8च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर या ठिकाणी लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। आताची आपण ही दृश्य पाहतोय। लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर आता पोहोचलेला आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी बाप्पाची आरती होणार आणि त्यानंतर विसर्जन होणार आहे। लालबागच्या राजासाठी यंदा नव्या अत्याधुनिक स्वयंचलित तराफ्यावरून विसर्जन होणार असल्याची माहिती मिळते। मागील तराफ्याच्या तुलनेमध्ये हा तराफा दुप्पट असा मोठा असून आधुनिक आहे। हा तराफा पाण्यामध्ये 360 डिग्रीमध्ये कुठेही वळण घेऊ शकतो। मागील वर्षीच्या तराफ्याला कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने समुद्रात ओढून न्यावं लागत होता, मात्र हा आता अत्याधुनिक तराफा स्वयंचलित आहे। लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे, पोहोचलेला आहे। थोड्याच वेळात बाप्पाची आरती केली जाणार आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन। या ठिकाणी आपण पाहतोय अनंत अंबानी बाप्पाच्या विसर्जनासाठी पोहोचलेले आहेत। बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झालेले पाहायला मिळतात। पाहतोय या ठिकाणी लालबागचा राजा हा ओपेरा हाऊस या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। अनंत अंबानी या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी उपस्थित। सकाळी सुद्धा तेवढीच गर्दी या ठिकाणी आपल्याला गणेश भक्तांची पाहायला मिळते। बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त नागरिक या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय। लालबागचा राजा काल मार्गस्थ झाल्यापासून आतापर्यंत तेवढीच गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या नामघोषात बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचं काल विसर्जन हे पार पडलेलं आहे, तर लालबागच्या राजाचं अद्याप विसर्जन बाकी आहे। आपण पाहतोय या ठिकाणी आता बाप्पाचं विसर्जन हे थोड्याच वेळात होणार आहे। आपण एकीकडे पाहतोय काही गणेश मंडळाची या ठिकाणी विसर्जन मिरवणूक, त्यांचंही आज विसर्जन होणार आहे। गिरगाव चौपाटीवरील ही दृश्य आपण पाहतोय। लालबागचा राजा ओपेरा हाऊस या ठिकाणी दाखल झालेला आहे। गिरगाव चौपाटीवर अनेक गणेश मंडळांचे गणपती हे आता विसर्जनासाठी दाखल झालेले आहेत। गिरगाव चौपाटीवर सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा आता चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। सर्व मंडळ आपला गणपती बाप्पा, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आणि मोठ्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात आता लालबागच्या राजाला सुद्धा तराफ्यावर बसून समुद्रात नेलं जाणार आहे, मात्र त्याआधी लालबागच्या राजाची आरती होणार आहे आणि या आरतीनंतर बाप्पाचं विसर्जन हे केलं जाणार आहे। सकाळची भरतीची वेळ पाहून लालबागच्या राजाचं विसर्जन अरबी समुद्रात होणार आहे। लालबागच्या राजाची 20 तास मिरवणूक ही पूर्ण झाल्यानंतर लालबागचा राजा या ठिकाणी आता गिरगाव चौपाटीवर आणि त्यानंतर आरती केली जाणार आणि मग विसर्जन। नवीन असं अत्याधुनिक तराफ्याच्या मार्फत लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। यंदाचा तराफा हा मोठा आणि अत्याधुनिक, समुद्राला भरती सुरू झालेली आहे, त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊनच विसर्जन सोहळा हा पार पडणार आहे।
जवळपास 20 तास ही लालबागच्या राजाची मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते। रात्रभर या ठिकाणी बाप्पा विसर्जन मिरवणुकीमधून दर्शन देत या ठिकाणी आता गिरगाव चौपाटीवर पोहोचतोय। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। लालबागचा राजा थोड्याच वेळात आता बाप्पाची आरती होणार आणि त्यानंतर विसर्जन होणार आहे। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही मुंबईतील तसेच जगभरातील गणेश भक्तांसाठी एक मोठा आकर्षणाचा विषय आहे आणि या मिरवणुकीमध्ये लाखो भाविक, सेलिब्रिटी, राजकीय नेते सहभागी होत असतात। त्यामुळे ही मिरवणूक गर्दीचं आणि एक चर्चेचं केंद्र बनलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसाठी निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। काही मुंबईतील मोठ्या गणेश मंडळातील या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन हे बाकी आहे। ते विसर्जन आधी या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर होणार आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं या ठिकाणी विसर्जन होणार। लालबागचा राजा ही मुंबईतील प्रसिद्ध आणि विशाल गणेश मूर्तींपैकी एक आहे। दरवर्षी मिरवणुकीमध्ये लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी, मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी सामील होत असतात, सहभागी होत असतात। लालबागच्या राजाची मिरवणूक ही एक अनेक दशकांपासून चालत असलेली एक परंपरा आहे, ज्यामध्ये विशिष्ट ठिकाणी ही मिरवणूक थांबते। बाप्पाचं दर्शन हे नागरिकांना घडतं आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी या मिरवणुकीमध्ये हे नागरिक सामील होत या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर पोहोचतात। आज समुद्राला भरतीसाठी सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता पाण्याचा अंदाज घेऊनच विसर्जन सोहळा हा पार पडेल। अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी या मिरवणुकीचा भाग बनतात। इतक्या मोठ्या संख्येने होणारी गर्दी सांभाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची एक चर्चा असते। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। मुंबईतील गणेशोत्सवाचा एक महत्त्वाचा आणि एक सर्वाधिक आकर्षणाचा विषय म्हणून लालबागच्या राजाकडे, त्याच्या विसर्जन मिरवणुकीकडे पाहिलं जातं। 20 तास या ठिकाणी या मिरवणुकीला पूर्ण झालेले आहेत आणि आता गिरगाव चौपाटीवर आल्यानंतर बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे। धरोहर अगर आगे बच्चों को देनी है सुंदरता के साथ, तो हमें ध्यान रखना पड़ेगा कि एक तो गंदगी करे ही ना, और अगर गंदगी का कोई कारण हो और हो रही हो तो उसको साफ करना ये हमारी जिम्मेदारी है। और इसके लिए हमें ज्वाइन किया दिव्यज फाउंडेशन को बीएमसी ने, अमित साटम जी ने मदद की और कई ऐसे एनजीओज हैं जिन्होंने मदद की, इसका हम धन्यवाद करें। पिछली बार की अपेक्षा इस बार
काफी साफ सफाई देखने को मिला है, लोगों में एक अवेयरनेस आया है, क्या उसका श्रेय दिनेश फाउंडेशन? नहीं, श्रेय हर एक को जाता है, किसी एक को इसका श्रेय नहीं जा सकता। बीएमसी अपनी सफाई करती है, एनजीओ अवेयरनेस करते हैं, लोगों ने भी ये समझा है कि आज अभी फिलहाल तो लोग छोटे साइज के गणपति भी विसर्जित नहीं कर रहे, पॉन्ड्स में डाल रहे, तो ये सब मदद ही करता है। और अभी हम जो बड़े गणेश विसर्जित भी कर रहे हैं, वो भी उसके लिए कोई उपाय हो कि चाहे वो पूरे मिट्टी से बने या पीओपी से भी बने, तो आर्टिफिशियल पॉन्ड्स में ही वो विसर्जित हो, तो ये पूरी तरीके से एक नेगेटिविटी छोटी सी जो है इतने सुंदर त्योहार में, वो भी दूर हो जाएगी। अक्षय कुमार इस मुहिम में शामिल हुए थे, क्या मैं बस इतना ही बोलूंगी कि अगर कोई संदेश देना हो तो हर तबके के इंसान को आगे आना पड़ेगा, लीडिंग बिजनेसमैन हो, चाहे पॉलिटिशियंस हो, चाहे एनजीओज हो या एक्टर्स हो, सबको आगे आके ये संदेश देना जरूरी है। थैंक यू। थैंक यू मैम।